मराठी शब्दगंध सादर करीत आहे एक मराठी कथा। कथेचं शीर्षक आहे चंदा। चंदा ही मराठी कथा सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेली कथा आहे। चला तर ऐकूया कथा चंदा। करकरीत दुपार झाली होती। वैशाखाचं ऊन धरणीला होरपळून काढीत होतं। चंदा सासरी निघाली होती। तिचा धाकटा भाऊ उत्तम मुराळी म्हणून बहिणीबरोबर निघाला होता। डोकीवर भुतीची दुरडी घेऊन तो पाय उचलीत होता। चंदाच्या पायाखाली वाट पळत होती। डोकीवर सूर्य घेऊन तिनं वारणा नदी ओलांडली होती आणि ती सासर नि माहेर यांच्या ऐन मध्यावर आली होती। माहेरच्या गोड स्मृती मागं सरत होत्या नि सासरच्या नव्या ओढीनं ती ओढली जात होती। सासू सासरे काय म्हणतील? कुंकवाचे धनी सरळ बोलतील का? आई रडत असेल, बाप चिंतातूर बसला असेल, घर सुन सुन भासत असेल। ते घर, आईची माया, बापाचा आधार याला आपण आज मुकत आहोत। अशा अनंत विचारानं तिचं हृदय भरून येत होतं। काळजाला झळा लागताच तिचे सुंदर डोळे ढगातून पाऊस पडावा तसे अश्रू ढाळीत होते। ती चालत होती। ती जांभूळवाडीत शिरली तेव्हा गावात 2 लग्नांची लगीनघाई सुरू होती। ती पाहत पाहतच चंदानं ती जांभूळवाडी मागं टाकली नि ती माळाला लागली। जांभूळवाडीपासून कनेगाव अवघं 4 मैल होतं। पण ते 4 मैल अवघड होतं, कारण 4 मैल अफाट माळ होता आणि तो चोरांचा माळ म्हणून प्रख्यात होता। मध्ये गाव नव्हतं, पाणी नव्हतं। जागोजाग मोठमोठे ओढे होते, ओघळी होत्या। कुठंतरी एखादं बाभळीचं झाड दिसत होतं, पण त्याला विस्तार नसे। एखादी फांदी डोकीवर घेऊन ती त्या माळावर कसं तरी उभं असे। तो चोरांचा माळ म्हणताच लोकांच्या डोळ्यापुढे चोर उभे राहत असत। अशा त्या माळावर येताना चंदाला धडकी भरली। 12 वर्षापूर्वीची एक जुनी आठवण उंदरासारखी धावत येऊन तिचे काळीज कुरतडू लागली। 12 वर्षापूर्वी तेव्हा चंदा नवरीची मंगल वस्त्र परिधान करून एका गाडीत बसली होती। ती गाडी तिला घेऊन कनेगावला निघाली होती। तिचा वडील बळी मोहिता लहान मोठ्या 50 माणसांचं वऱ्हाड घेऊन निघाला होता। कनेगावचा पांडू पाटील सधन माणूस। त्याच्या घरी चंदा सुखी होणार। नवरा मुलगा हनुमू कर्तबगार निपजणार। चंदाची नि हनुमूची जोडी आपल्याला सुदैवाने दिली आहे। त्या दोघांचा संसार खचित सोन्याचा होणार। ती दोघं संसाराची धुरा उचलीपर्यंत पांडू पाटील सासरा म्हणून आणखी 20 वर्ष गहुभर नमणार नाही। असा दूरचा विचार करीत बळी मोहिता कनेगावला निघाला होता। त्यानं 10,000 रुपये हुंडा म्हणून बरोबर घेतले होते। 10,000 रुपये हुंड्याची पांडू पाटलाची अट त्यानं मान्य केली होती। घरचे दारचे कर्जाचे असे पैसे जमवून त्याने त्या रकमेची उभारणी केली होती। घरची निम्मी जमीन गहाण टाकली होती। चंदाच्या सुखासाठी तो स्वतः दुःखात पडला होता। तो वैशाख महिना होता। कडक उन्हानं तो चोराचा माळ तप्त झाला होता। दगडाची लाही होत होती। वनवासी झाडं झुडपं वांगरली होती। तप्तेल वारं पाठीवर ऊन घेऊन माळानं चरफडत होतं।
बळी मोहिता तो माळ तुडवीत ओघळी पाठी ओघळी ओलांडीत होता. ते वऱ्हाड माळावर ऐन मध्ये आले तसे 20-25 चोर धावत आले. त्या हत्यारी चोरांनी एकदम बळी मोहित्याच्या माणसांवर हल्ला चढवला. प्रतिकाराची तयारी करण्यापूर्वीच चोरांनी सर्व लोकांना मारून पाडले. बायका पोरांनी टाहू फोडला. आक्रोशानं माळ दणाणला. चोरांनी मारून ते वऱ्हाड लुटलं. त्यात त्यांनी बळीजवळचे 10,000 रुपयेही पळवले. नि बळी मोहिता संपूर्ण लुटला गेला. चोर लुटून गेले आणि बळीनं माळावर अंग टाकलं. तो ऊर बडवून लोळू लागला. आता पांडू पाटलाला काय सांगू असं म्हणून तो मातीचे बकाने भरू लागला. तेव्हा बरोबरीच्या लोकांनी त्याची समजूत केली. सर्वांनी बसून विचार केला. एक म्हातारा म्हणाला, आता रडून काय होणार? आता पोरीवर तांदूळ पडेपर्यंत ही झाकली मूठ उघडू नका. मनातला घाव मनात ठेवून लग्न उरकून घ्या. हुंड्याची रक्कम चोरांनी नेली हे पांडू पाटलाला लग्नानंतर सांगावं, नाहीतर पोरीचं वाटोळं होईल. हा म्हाताऱ्याचा विचार सर्वांना पटला. लग्न लागेपर्यंत जीभ हलवू नका असं सर्वांना सांगून बळी कनेगावात पोहोचला. हळदी लागल्या. लग्न घडी जवळ आली तरी बळी हुंड्याचं नाव काढीना. तेव्हा पांडू पाटील थोड्या विचारात पडला. त्याला बळीचा राग आला आणि तो भांडणाची वाट पाहू लागला. एकदम तो उग्र होऊन मांडवात वावरू लागला. तेव्हा चंदानं हळूच सासऱ्याचा तो चेहरा पाहिला आणि ती भ्याली. आता निश्चित भांडण होणार या विचारानं ती वरमली. तिला त्या भांडणाचे घोर परिणाम समजत होते. तेव्हा ते 11 वर्षाची होती. सासर माहेरात अंतर येऊ नये असं तिला वाटत होतं आणि अखेर तेच घडलं. वरात फिरून परत आली आणि मांडवात पांडू पाटील कडाडला. ए पाहुणं, साप चावल्यावानी गप्प का? ती रक्कम सुपूर्द करा. तसा बळी पापण्यात पाडीत म्हणाला, ते खरं आहे पण घात झाला. म्या रक्कम आणली होती पण चोरांच्या माळावर मला चोरांनी लुटलं. मी जन्मात न उठलो. मग तुझी लेक बी जन्मात न उठली असं समज, पांडू म्हणाला. बिथरलेल्या मांजरासारखा चेहरा करून तू मला फसवलं आहे असं म्हणाला. आता आपली लेक घेऊन चालता हो. मला हे पावणं पुरं. नका नका, बळी हात जोडून म्हणाला. मला थोडी मुदत द्या. मी ती रक्कम हजर करीन. ते तुझ्यानं जमणार नाही, पांडू नाक फिंदरून म्हणाला. भामट्यावर भरोसा करू नये. नाही, मला माफी करा. बळीनं पागोट काढून त्याच्या पुढं ठेवलं आणि आकाशाकडे हात करून तो म्हणाला, देवाला सांगतो मी वचनाला बट्टा लावणार नाही. जीभ नरकात मी घालणार नाही. मला मुदत द्या. दिली मुदत तुला, जा, पांडू म्हणाला. तू आता पोरीला घेऊन जा आणि तिच्या ओटीत ती रक्कम घालून तिला या घरला पाठव. जर ती रक्कम आली तरच मी तिला घराची पायरी चढू देईन. ही मुदत माझी. ती रक्कम येई पातूर तुझं आमचं नातं नाही. आम्ही येणार नाही आणि तू बी येऊ नका. पर माझं व्हायचं आहे का? बळीनं बोलण्याची खटपट केली. पण पांडू पाटील तरकटला. तो मधीच ओरडला, मला काही ऐकायचं नाही.
2 वर्ष, 3 वर्ष, 12 वर्ष मी हुंड्याची वाट बघीन. नि हुंडा येईल त्याच दिवशी तुझी लेक माझ्या घरात येईल, नि मी तुझ्याकडे येईल. तवर तू मला नि मी तुला मेलोय. एवढंच बोलून तो थांबला नाही. तुझ्या लेकीला 500 नवरे करून दे, मी माझ्या पोराला 1000 बायका करीन, असंही तो म्हणाला. आणि दणक्यात चंदाच्या लग्नाचा निकाल लागला. तिच्या कपाळाचं बाशिंग सुटलं आणि रडत रडतच बळी मोहिता परत आला. त्यानं गावी येऊन 10,000 रुपये एकत्र करण्याची शिकस्त केली, पण त्यात त्याला यश आले नाही. उलट पहिल्या कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि थोड्याच दिवसात बळी कंगाल झाला. 10,000चं त्याला वेड लागलं, पण गरिबीनं त्याला दगा दिला. आणि त्याच वेळी काळानंही त्याच्यावर भयंकर सूड घेतला. कारण हुंडा नाही म्हणून चंदा जरी माहेरी थांबली होती तरी काळ काही थांबला नव्हता. त्यानं क्षणाच्या घडी केल्या, घडीचे दिवस घडवले, दिवसांचे महिने आणि महिन्यांची वर्ष निर्माण करून 10 वर्षाची बेरीज पूर्ण केली. तेव्हा चंदा हळदीच्या कोंबाप्रमाणे वाढली होती. फुलानं डवरलेल्या कळीसारखी ती तारुण्यानं फुलली होती. फुलानं डवरलेल्या कळीसारखी ती तारुण्यानं फुलली होती. कुशल नियतीनं किमया करून दाखवली होती. तिने चंदाला तिळभरही उनं ठेवलं नव्हतं. तिला पाहून गावचे लोक चकित झाले होते. बळीनं सोन्यावाने पोरीचं वाटोळ केलं म्हणून सारेच बळीला दोष देत होते. आणि चंदा स्वतःचा तो देह पाहून भयभीत होत होती. आरशात पाहताना स्वतःचेच रूप पाहून ती स्वतःवरच भाळली जात होती. आणि स्नान करतेवेळी स्वतःची ती भरदार काया पाहून विस्मयानं घाबरत होती. आणि त्याच वेळी तिला सासरची आठवण होत होती. तिला ते एकटं जीवन असंही होत होतं. स्वतःच्या देहातील ती परता जाळीत होती. ही भयंकर आग शांत होणार नाही. कदाचित ही आग माहेरची राख रांगोळी करील आणि आपणही भस्म होऊ या भीतीनं ती बावचळून गेली होती. आणि 12 वर्षात कनेगावचं कुत्र सुद्धा आलं नव्हतं. कुणीही चंदाची विचारपूस केली नव्हती. आणि चंदाच्या बापानं कनेगावचं तोंड पाहिलं नव्हतं. दोन्हीकडची माणसं एकमेकांपासून दुरावली होती. त्याच दरम्यान पांडू पाटलाचा पळता काळ आला होता. त्याचा हन्मू त्याची आणि त्याच्या इब्रतीची पर्वा करीत नाही अशा बातम्या येऊन चंदा अस्वस्थ होत होती. आपलं सासर आणि माहेर दोन्हीकडे आनंद असावा म्हणून ती तळमळत होती. मध्येच आपण स्वतः सासरी जावं असा विचार तिला सतवीत होता. एके दिवशी चंदानं धीर केला आणि ती बळीला म्हणाली, 10,000 रुपये जमवून मी सासरी जाईल हे या जन्मी तरी शक्य दिसत नाही. मला आपली तशीच पाठवा. आता मला कनेगावला गेलंच पाहिजे. दिवस येऊन जातात, पण मी. हे ऐकून बळीचा आत्मा चरफडला. तो नेमका याच गोष्टीला भिवून होता. 10,000 रुपये ओटीत घालूनच पोरीला पाठव हा पांडू पाटलाचा बोल त्याच्या काळजात कुरूप करून बसला होता. चंदानं रिकामं जायचं नाव काढू नये म्हणून तो तिला सासरची आठवण होऊ देत नव्हता. चंदा, तू कशी जाणार? बळी वैतागून म्हणाला. तो हट्टी माणूस तुला घरात घेणार नाही.
हुंडा, मग मी त्या पायरीवर प्राण सोडीन, चंदा निर्धारानं म्हणाली. नि तिनं पदर पिरगळला. पण ह्यो अपमान का? बळी कळवळून म्हणाला. निखाऱ्यावर पाय देणं बरं नव्हे. सासर म्हणजे निखारा? चंदाचं डोळं भरून आलं. ती दाटक्या सुरात म्हणाली, नांदणं चांदण्यासारखं असतं, मला पाठवा. ठीक. बळीचा इलाज खुंटला. तो पुढे बोलला नाही. त्यानं त्याच दिवशी तिच्या पाठवणीची तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच उत्तमला बरोबर घेऊन चंदा सासरी निघाली. तेव्हा सारा गाव तिला पोहोचवीत गावाबाहेर आला होता. जेव्हा चंदा पुढे निघाली तेव्हा बळी मोहिता तिला पोटाशी धरून म्हणाला, लेकीचा जन्म कापरावाने असतो. तिनं दिल्या घरी की व्याल्या घरीच मेलं पाहिजे. मी तसंच करीन, चंदा धीरानं म्हणाली. मला दिल्या घरी मरता आलं नाही तर मी व्याल्या घरी येऊन मरेल. असं म्हणूनच ती कने गावाकडे धावत होती. अशा कितीतरी आठवणींची भूतं तिच्या डोळ्यापुढं नाचत होती. ती त्या माळाला भ्याली होती नि पायांना गती देत होती. उत्तम पुढे पळत होता. त्या भयान माळावर मागं पुढं कुणीच नव्हतं. मध्येच ती भीतीला झटकीत होती. किंचित हृदय रिकामं झालं की तिचं मन भरकन पुढे पांडुपाटलाच्या घरी जात होतं. कुठं मांडव होता, कशी वरात फिरत आली, सासऱ्याचा चेहरा कसा होता आणि आपला मालक 2 दिवस आपल्या शेजारी बोहल्यावर असूनही त्याला आपण पाहिलं नाही. लाजेनं घात केला. तो आता कसा दिसेल नि काय म्हणेल. चंदाचं वेडं मन अशा अनेक भराऱ्या मारीत होतं आणि परत त्या माळाला येत होतं. ती खुदकन मनात हसत होती, लाजत होती. लहान मुलानं फुलांची एक एक पाकळी उधळावी तशी चंदा आठवणीची फुलंही उधळीत होती. ती मध्येच थांबली. तिनं वळून मागं पाहिलं तेव्हा जांभूळवाडी एक मैल मागं राहिली होती. पुढे कनेगाव दिसत होतं. पण मधला तो माळ पाहून ती भ्याली नि उत्तमला म्हणाली, उत्तमा, कनेगावात आपलं घर कुठं असेल? आपण हुडकून काढू. तो उत्तरला. पण मला घरात घेतील का? ते कसं सांगू? उत्तम म्हणाला. आणि नाही घेतलं तर आपलं घर आहेच की. तेव्हा चंदाला आनंद झाला. ती दोघं एका ओघळीत उतरली आणि गर्भगळीत होऊन उभी राहिली. क्षणात त्या दोघांच्या तोंडचं पाणी पळालं. एक प्रचंड देहाचा माणूस त्यांच्या आडवा उभा होता. त्याची सारी धुडूत पिवळी होती. त्यानं दाढी राखली होती नि मिशीला पीळ भरला होता. त्याच्या डोळ्यात आग धगधगत होती. तो हातात फरशी घेऊन चंदाकडं बुभुक्षित दृष्टीनं पाहत होता. त्याची धुंद नजर चंदाला ओरबाडून काढीत होती. चंदा भयभीत झाली. तो उग्र चेहरा, तो डोळ्यातील दुष्टभाव पाहून तिला भर उन्हात हुडहुडी भरली आणि ती मटकन खाली बसली. उत्तम गांगारला. तो बावचळून पाहू लागला. त्याच्या समोर चंदा शुद्धी हरपून प्रेताप्रमाणे निपचित पडली नि उत्तम भांबावला. तो त्या क्रूर माणसाकडे एकटक पाहत उभा राहिला. चंदा खाली पडली होती. उत्तम उभा होता. तो आता पुढं काय होणार म्हणून पाहत होता. तोच त्या माणसानं कुऱ्हाड भरकन उगारली आणि उत्तमवर झडप घेतली. पण उत्तमनं तो वार चुकून माघार घेतली. धीर खचून तो जांभूळवाडीच्या वाटेनं परत फिरून धावत पळाला. अगदी वाऱ्यासारखा उत्तम पळत गेला.
नंतर तो लुटारू निर्भय झाला. त्यानं धुळीत पडलेली चंदा आपल्या मजबूत हातानं उचलून घेतली नि त्या ओघळीनं शांतपणे तो आडोशाला गेला आणि मार्गापासून जवळच एका निवांत जागी त्यानं चंदाला खाली ठेवली. तेव्हा ती भीतीनं थिजली होती आणि जेव्हा चंदा शुद्धीवर आली तेव्हा ती संपूर्ण लुटली गेली होती. तिचे विपुल केस विस्कटले होते. तिच्या वस्त्राची ओढाताण झाली होती. कित्येक दिवस जतन केलेली तिची ती रसरशीत काया पिळून निघाली होती. तो आपल्या रखरखीत नजरेनं तिला निहाळीत जवळच बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान तरळत होतं. तो रक्त पिऊन शांत झालेल्या वाघाप्रमाणे जिभल्या चाटीत ढेकरच जणू देत होता. तो भीषण प्रकार लक्षात येताच चंदाच्या काळजाच्या ठिकऱ्या झाल्या. डोकीत दगड घालावा तशी ती चरफडली. तिनं आपला देह दडवला, केस बांधले आणि ती थरथर कापत दूर झाली. एका उंचशा जागी जाऊन तिनं पाहण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यांना अंधारी येऊन नजर बोथट झाली होती. ती त्या जागी तशीच उभी राहिली. कितीतरी वेळानं तिला प्रथम आपल्या उत्तमची आठवण झाली. उत्तमा! तिनं सर्व शक्ती एकवटून हंबरडा फोडला आणि त्यावेळी पळून गेलेला उत्तम जांभूळवाडीची 50 माणसं घेऊन परत येत होता. त्या माळावरची वाटमारी कायमची नष्ट करायची अशा निर्धारानं ती हत्यारबंद माणसं वनव्यासारखी पळत येत होती. तापलेल्या त्या माळानं माणसाची ईर्ष्या जळत धावत होती. हा हा म्हणता ती माणसं जवळ आली आणि त्यांनी भरकन मारा धरून त्या माणसाला असं म्हणून वेढा दिला. चारी बाजूनं हत्यारं रोखली. द्वेष उफाळून आला आणि हाणामारीला प्रारंभ झाला. हाना मारा या आरोळ्यांनी माळ दणकू लागला. त्या गर्दीत तो क्रूर माणूस कुऱ्हाड घेऊन लढू लागला नि हल्ला कल्लोळ उठला. माणसं त्याला मारू लागली. तोही पुढे येणाऱ्यावर घाव घालू लागला. ती लढाई हात घाईवर आली होती. उत्तम सर्वात पुढे होता. तो भिडून त्या माणसावर मारा करीत होता. लोकांना चेव आला होता. तो दगडांचा वर्षाव त्याच्यावर होत होता. त्या माणसावर आदळणारा दगड रक्ताची चिळकांडी घेऊनच दूर होत होता आणि चंदा भान हरपून पाहत होती. आपल्या काळजातील भयंकर जखम विसरून ती त्या क्रूर लांडग्याच्या जखमा पाहत होती. थोड्या वेळापूर्वी तिच्या अब्रूवर निखारे ठेवणाऱ्या त्या दरोडेखोरावर आग वर्षत होती. ब्रह्मांड कोपले होते नि तो क्रूरात्मा चक्रा खाऊन पडून उठून प्रतिकार करीत होता. तो रक्तानं न्हाला होता आणि ती झुंज, ती त्याची दुर्दशा पाहून चंदा आपलं दुःख विसरली. गर्दीत उत्तमाला पाहून मनात म्हणत होती, उत्तमा तू उशीर केलास. मग तो दुष्ट माणूस उखाटला जाऊन ओरडू लागला. दगड लागताच विव्हळू लागला. आपली कुऱ्हाड डोळे झाकून जमिनीवर मारित होता, पण त्याला यश आलं नाही. तो लढाई हरला नि उलथून पडला. लोकांनी एखादा नाग चेचावा तसा त्याला चेचून काढला. मग तो रक्ताच्या चिखलात थंड पडला. जितक्या क्रूरपणाने त्याने चंदाला लुटली तितक्याच क्रूरपणे त्याला लोकांनी गारद केले आणि मग सर्व भानावर आले. हा माणूस मारला गेला हे लक्षात येऊन खून झाला ही कल्पना त्यांच्या पुढे नाचू लागली. सर्व विचारमग्न झाले. एक जण म्हणाला, लेका खून झाला, पळा, आता पळूया. तेव्हा दुसरा धीरानं पुढे होऊन चंदाला म्हणाला, मुली जा आता, पण ही गोष्ट कुणाला सांगू नको. झाकली मूठ तशीच असू दे.
नंतर सर्व लोक जांभूळवाडीकडे निघून गेले आणि ती बहीण भाऊ दोघच पुढे निघाली. चंदा पाय उचलीत होती. जिथं आपला बाप लुटला तिथंच आपली लूट झाली हा विचार तिच्या बरोबर पळत होता. चंदा हळूच म्हणाली, उत्तमा, खरंच ही गोष्ट कुणाला सांगायची नाही. का सांगायची नाही? तो चोर होता, उत्तम चिडक्या सुरात म्हणाला. आणि चंदा पुढे काहीच बोलली नाही. हृदयाचा विध्वंस ती उत्तमला सांगू शकली नाही. ती अवघड जखम तिने दडवली आणि लटकेच हसत म्हणाली, तो खून आपण केला असं लोक म्हणतील. ती गोष्ट कुणाला कळू द्यायची नाही असा निश्चय करून ती दोघं कने गावात पोहोचली. आणि जेव्हा चंदा पांडू पाटलाच्या अंगणात गेली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिला पाहून सासू धावत पुढे आली. तिने सुनेला पोटाशी धरली. पांडूची सून आली म्हणताच सारी आळी धावली. बायका पोरांनी गर्दी केली. म्हातारी माणसं रांगत रांगत आली. पांडू पाटील सदगदित होऊन म्हणाला, माझी दुबळ्याची गंगा आली. ते ऐकून चंदा खचली. आपण गंगेप्रमाणे पवित्र नाही. आपले मांगल्य माळावर नष्ट झाले आहे. याची टोचणी लागून तिचं डोळं पाण्यानं भरलं. ती गपकन सासऱ्याच्या पायावर तिने मुरकूंड दिली. सासूनं चंदावरून मीठ मोहऱ्या उतरून तिची दृष्ट काढली. परंतु बिचारा उत्तम त्याची कोणी दादच घेतली नाही. पण आपल्या बहिणीचे कौतुक पाहून त्याला आनंदाचं भरतं आलं होतं. पांडूच्या सोप्यात जमलेली माणसं चंदाविषयी बोलत होती. एवढी सुंदर सून 12 वर्ष माहेरी ठेवली म्हणून ती पांडूला दोष देत होती. नि पांडू पाटील आपला अपराध कबूल करून 10,000साठी आपण हट्ट केला, हे वाईट केलं असं म्हणून स्वतःला दुष्ण देत होता. तो सर्व प्रकार चंदाला विलक्षण वाटत होता. 12 वर्ष मनात आडीचा पीळ बाळगणारी ही माणसं अशी कशी बोलत आहेत याचं तिला नवल वाटत होतं. यांच्या त्या हट्टानं किती भयंकर घडले आहे. आपण लुटून फस्त होऊनच या घरात आलो याची आठवण होऊन ती घाबरत होती. परंतु लटकेच हसत ती सर्वांशी बोलत होती. तिनं कान टवकारून ऐकत होती आणि चोरट्या नजरेनं हनुला शोधित होती. अजून त्याचा आवाज ऐकू येत नाही म्हणून ती आतुर होती. सर्वांच्या शेवटी एक म्हातारी आली. तिनं चंदाला निरखून पाहिली आणि ती पांडूवर भडकली. ती आवाज चढवून म्हणाली, असली देवावानी सून टाकून काय मिळालं तुला? तू पोराचं वाटुळं केलंस. ही सून जर घरात असती तर तुझा हनम्या वावगा वागला नसता. आता 2 मुलं झाली असती आणि त्यानं संसार केला असता. पण तुला हुंडा हवा होता. खरं आहे काकू. पांडू खजील झाला. तोच दुसऱ्या एका म्हाताऱ्याला जोर चढला. तो म्हणाला, चंदा घरात असती तर हनुमू डांबीस झालाच नसता. त्यानं लोकांच्या लेकी बाळीवर हात टाकला नसता आणि तुमच्या अब्रूचं खोबरं झालं नसतं. त्यानं भर दुपारी त्या नरूच्या सुनाला पानवट्यावर धरली. एक तिसरा म्हणाला, गरीबाचं घर बसवून तो फरारी झाला. पांडू, आता असं कर, ती म्हातारी म्हणाली, तू त्या नरूच्या पोरीचं लग्न करून दे. कारण हनुमूनं त्याची सून बाटवली म्हणून त्यानं तिला सोडली. आता त्याच्या पोरीचं लग्न करून दिले की तो गप्प बसेल. नि मग तुझ्या हनुमूला आणून संसाराला झुपून टाक. पांडू कान पाडून सारं ऐकत होता. ही वाघासारखी माणसं इतकी गरीब का झाली आहेत त्याचं इंगित चंदाला उमजून चुकलं होतं. आपला नवरा लोकांच्या सुनाबाळीवर दरोडे घालीत फिरत आहे हे ऐकून ती पुन्हा गांगरली. तिला चोर माळावर लुटणाऱ्या चोराची आठवण झाली. आणि त्याच वेळी एक माणूस धावत आला. तो अंगणात येऊन म्हणाला, पांडू नाना, तुझ्या हनम्याचा खून झाला. तो त्या माळाला मरून पडलाय, पळ.
क्षणात गडबड उडाली, रडारड उठली. गावकरी धावत गेले आणि हनुमूला त्यांनी उचलून आणला. त्याचं प्रेत सोप्यात आणलं. तेव्हा चंदाला पुन्हा धडकी भरली. पांडू खांबावर टकरा घेऊ लागला. आईनं आक्रोश मांडला. चंदानं ती कुऱ्हाड, तो चेहरा, ते दुष्ट डोळे सारच ओळखलं. हा आपला पती? यानं इतकं दुष्ट वर्तन करावं याची तिला किळस आली. तिची आशा, आकांक्षा, संसार करण्याचं स्वप्न साऱ्यांचा चकनाचूर झाला. तिनं हळूच आपला गळा चाचपून पाहिला. तेव्हा तिथं मंगळसूत्र नव्हतं. ते त्या माळावर तुटून पडलं होतं. मी ते हनुमूनच तोडलं होतं. तो सर्व देखावा पाहून, त्या सर्व यातना आठवून तिनं एकच हंबरडा फोडला आणि सकाळीच तिनं कनेगाव सोडलं. सूर्य मावळत होता. चंदा उत्तमला घेऊन व्याल्या घरी मरण्यासाठी माहेरी पळत होती. तेव्हा ती सर्वस्वी लुबाडली गेली होती. फक्त तिचं माहेर अक्षय होतं.